मनातलं सुनेच्या मनातलं तुम्हा आम्हाला काय कळतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं सासून खोड्या काढायला हव्या सुनेन खोड्या मोडायला हव्या दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं जसं दिसतं तसं नसतं तुझ्या आजारपणामध्ये मी आईच्या मायेनं तुझी काळजी घेत होते की नाही? मग मी घरात नसताना घरातच काय गावात नसताना तू आत्महत्या करायला का गेलास? अरे माझं मेलीचं सोड बाबा, पण तुझ्या बायका मुलांची देखील आठवण नाही झाली तुला? अरे उपचार करतच होतो की नाही आपण? हा काहीतरीच तुझं. नाही, तुमच्यापेक्षा मीच जरा जास्त भानावर आहे म्हणायचा. म्हणजे हो, कारण आता माझंही लग्न ठरलंय आणि ते पण अधिकृतरित्या. जास्त भाव खाऊ नकोस. आमचंही लग्न ठरलंय आता अधिकृतरित्या. कळलं? मला तर वाटलेलं की तुमच्या आईला जेव्हा कळलं ना की मी नुसती सून म्हणून इकडे राहते लग्न न करता त्यावेळेला ती गहजप करेल. नाही, मलाही तसंच वाटलं होतं, पण अगदी सहज तयार झाली ती. अर्थात त्याला कारण तुझी आवाढव्य ही इस्टेट आहे. आणि आता तर देवदर्शी अशी वागते जसं काय अगदी आपलाच आहे. अरे पण हेच वागणं जर मनापासून असलं असतं तर किती बरं झालं असतं. मला तर वाटतं की तुमच्या आईने क्षमा मागायला हवी होती. म्हणजे भानुप्रिया माटेगावकरांसारख्या अहंकारी बाईला क्षमा मागणं म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासारखं आहे. पण तुम्हाला नाही वाटत त्यांनी क्षमा मागायला हवी होती? पण आईने क्षमा मागितली म्हणून काय देवधरचे वाया गेलेले वर्ष परत येणार आहेत का? सूरज बाळाचं हरवलेलं बालपण ते परत येणार आहे का? अरे आपण असा विचार करायला लागलो तर मग कधी नव्याने सुरुवात करताच येणार नाही. नव्याने सुरुवात करायला हवी, ते सुद्धा जुन्या गोष्टींचं सावट त्याच्यावर नसताना. सगळं कसं सुंदर पारदर्शी हवं. होईल, सगळं तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल. काही झालं तरी शेवटी या घराची पुण्याई आहेच की. आपली मोठी काकू म्हणायची बघ, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. जोगदंड सर. अरे अरे वा, झाली का पूजा? हो, अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बरं वाटलं, आनंद झाला. कुणाला, तुम्हाला का महादेवाला? दोघांनाही. महादेवाला जरा जास्तच झाला असेल. जोगदंड साहेब, तुम्ही पूजा घालायला सांगितलीत, पण कशाबद्दल? काय की एक प्रकरण होतं जे गळ्याशी आलं होतं, ते आता उतरवलं. गळ्याशी आलेली प्रत्येक गोष्ट उतरविण्यात जोगदंड साहेब तुम्ही माहीर आहात. मग आताच महादेवाला शरण जाण्याचं काय कारण? आता सगळं माहीत असूनही तुम्ही विचारताय म्हणजे कमाल आहे तुमची. भानुप्रिया माटेगावकर प्रकरण माहिती आहे ना? स्वतः नामानिराळी राहिली ती बाई आणि माझी गचांडी पकडायला बघत होती.
देवधरने जर तोंड उघडलं असतं ना तर माझी वाटच लागली असती. तोंड उघडलं असतं म्हणजे? आता देवधरला गप्प करायची सोय झालीये का? आपण फक्त तीर्थप्रसादाला गेल्यासारखं पंचनामा करून मोकळं व्हायचं. पंचनामा? तुम्हाला तुमची दक्षिणा मिळाली, मला माझा प्रसाद मिळाला, बात खतम. जास्त डोकं घालायची किंवा डोकं खाजवायची गरज नाहीये. पंचनामा करणं माझं काम आहे. कळलं? हो. काका तुम्ही घेणार दूध? छे ग पोरी, अगं वैद्यभुवांचा उपास आहे, माझं काय. अगं तू उभी का, बस ना. आणि खरं सांगू, सध्या माझं पोट अगदी आनंदाने भरलंय. भैया साहेब आणि तुझ्या सासूबाई घरी जेवायचं निमंत्रण घेऊन आल्या ना, विश्वासच बसेल. विश्वास बसणार नाही अशाच घटना घडणार आहेत आता. असं का बोलताय तुम्ही? अहो पहा ना, आम्ही सगळेजण किती आनंदात आहोत. मान्य आहे की काकूने हव्यासापोटी आमचा छळ केला, पण या आनंदाच्या पुढे आम्ही तो सगळा छळ विसरायला तयार आहोत. एक समीकरण कायम लक्षात ठेव. छळ हा असूयेपोटी, दुष्टपणापोटी केला जातो. छळ केल्यानं समाधान मिळतं, पण कपट, कारस्थान विजयासाठी केलं जातं. तुझ्या काकूला सहज सगळे अधिकार मिळाले असते, पण तिला फक्त अधिकार नकोत, हक्क हवे आहेत. मला सांग, हे हक्क ती सहजासहजी सोडायला तयार होईल? मी काय म्हणतो, तुम्ही भले तिला मोकळ्या मनानं माफ करा, पण आंधळेपणानं तिच्यावर विश्वास ठेवू नका. पण आंधळेपणानं तिच्यावर विश्वास ठेवू नका. वैद्यबुवा, नाही रागावू नका, पण तुम्ही काहीतरी उपचार करून बाईसाहेबांची हाव कमी नाही का करू शकत? कमाल आहे तुमची. माझं काही चुकलं का? अहो, जे परमेश्वराला जमलं नाही, एका अर्थाने मान्य नाही, ते मला कसं जमेल? श्रीरामानं रावणाचा वध केला, श्रीकृष्णानं कंसाचा वध केला, तसा भानुप्रिया माटेगावकरांच्या अहंकाराचा वध व्हायला हवा, तरच त्यांचा हव्यास संपेल. पण हे सगळं संघर्षाशिवाय शक्य नाही. संघर्षाची तयारी तर ठेवायलाच हवी, पण ती उघड करायची नाही. वेळ पडली म्हणजे संघर्ष करायचा. अजय विजय हुशार आहेत, अतुला सावध आहे. फक्त सांभाळायला हवं भैया साहेबांना. वैद्यबुवा, मला खूप भीती वाटते हो. पुरी, तुला भ्यायचं काहीच कारण नाही. अगं, तुझ्यासाठीच तर आयुष्यभराचा नियम तोडून, माझी वास्तू सोडून मी या गावात येऊन राहिलो. कारण मुळातच मनातून तू विरक्त आहेस. आंधळ्यांच्या गायी देव राखतो असं म्हणतात, तसंच तुझ्यासारख्या निष्पाप जीवांचं रक्षणही तोच करतो. तेच त्याचं ब्रीद आहे. आपण त्याला विसरतो, पण तो आपल्याला विसरत नाही.
वैद्यबुवा, मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाहीये. माझ्या घराबद्दल, माझ्या माणसांबद्दल आणि खरं सांगायचं तर सासूबाईंबद्दलही बोलते. त्यांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मिळावी, त्यांचं काही वाईट व्हावं असं खरंच वाटत नाही मला. शाबास पोरी, आज तू तुझ्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार केलास. ती कच्या कपटी कारस्थानी बाई वाचणार असेल तर ती केवळ तुझ्या पुण्याईमुळेच. पण तरी तिला एक झटका बसेलच. कसला झटका? ते मी कसं सांगणार? जसं सगळं सांगता तसं हेही सांगा ना. ते तुझ्या काकूच्या करणीवर अवलंबून असेल. माझी खात्री आहे ती कपटी कारस्थानी बाई अजूनही शांत बसेल नाही. तिच्या कारवाया चालूच आहेत. एरवी रात्र वैऱ्याची आहे असं म्हणतात, पण परवा दिवस वैऱ्याचा असेल. ती बाई सर्वांच्या समोर घात करण्याचा प्रयत्न करेल. काय झाली सगळी तयारी? सगळं साग्र संगीत पार पडेपर्यंत मी काय तयारी झाली म्हणणार नाही. अगं एकदा तू मनावर घेतलंस ना की सगळं कसं व्यवस्थित पार पडणार. खरंच किती छान वाटेल आज. आपली सगळी मुलं पंक्तीला असणार आणि सुना वाढायला. वा. मालकीनबाई आले खरे पाहुणे. हो. हे बघ, वैद्यबुवांचे पाय दूध पाण्याने धुतल्याशिवाय त्यांना घरात घेऊ नकोस हो. ते समजा ध्यानात आहे. हां. पर मालकीनबाई, बायजाबाईंना विडे आणायला तुम्हीच धाडलं होतं ना? काय झालं मालकीनबाई? काही नाही रे, आणते विडे इकडे. अगं पण विडे बाहेर नका बोलवलेस. मुनीमजीनं सांगितलं असतं तू तर. हो तसं नाही. आज सगळं जेवण सागर संगीत आहे ना, मग विडेच का साधे? हे घ्या. आता हे काय? विडेच आहेत. हे आणखी वेगळे का? नाही नाही, वेगळे म्हणजे वेगळेच आहेत विडे. हे ते सगळ्यांबरोबर ठेवून कसे चालतील? हे विडे त्या देवधर आणि विमलच्या नरड्यात कोंबायचे आहेत. शिवाय जमलं तर त्या तिसऱ्या चिमुरड्याच्या घशातही. कसलाही त्रास न होता सावकाश जीव जाईल त्यांचा. पोस्टमार्टम मध्ये सुद्धा काहीही सापडणार नाही. 407 कोटींचा प्रश्न आहे. त्यासाठी तिघांचा मृत्यू म्हणजे काहीच हरकत नाही. नैवेद्य चढवल्यासारखं. एवढी पाप केली त्यात आणखी थोडं पाप. पण पुढच्या पिढ्या तरी मला दुवा देतील. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. अगं तू अशी गप्प काय आहेस? छे छे, गप्प नाही आहे. वेगळे आहेत हे विडे. नैवेद्याचे आहेत. नैवेद्याचे आहेत ना म्हणून.
तानाजी जा बायजाला आणि विमलला म्हणा तयारीला लागा. जा जा सांग जा. अहो तुम्ही वैद्यबुवांना आणायला गाडी पाठवणार होतात ना? हो. त्यांना म्हणावं दिनकरला सुद्धा आग्रहाने आदराने घेऊन या आणि म्हणावं येताना यमुनाबाईंना म्हणजे मुनीजींच्या सौभाग्यवती त्यांनाही घेऊन या म्हणावं. संधिवात आहे ना त्यांना, उगाच पायपीट कशाला म्हणून म्हटलं. बरं देतो निरोप. आई ग, हा हा हा, स्वर्गीय आनंद जेवण. मला वाटलंच तुम्ही असं पेंगुळलेलं असं. असं जेवल्या जेवल्या झोपू नका, पोटात दुखेल. उठा उठा. हो ग. हा तुला सांगतो विमल, तुडुंब पोट भरलंय माझं, तुडुंब. बघा म्हणजे अजय, विजय आणि मी एका पंक्तीला, असा योग या जन्मात येईल असं कधीतरी वाटलं होतं. जाऊ दे ना आता, तर जुनं काही आठवायचं नाही असं ठरवलं होतं ना आपण. आणि खरं सांगू, मामनजी किती खुश होते ना आज. त्यांची तिन्ही मुलं एकत्र जेवायला होती, सुना वाढायला होत्या. खरंय. आणि काकूने सुद्धा केवढा आग्रह करून वाढलं मला. खरंच ग, तुडुंब म्हणजे तुडुंब पोट भरलाय आज माझं. म्हणूनच बडीशेप आणले तुमच्यासाठी, ओवा घातलेला ह्याच्यात. अरे खा थोडीशी, म्हणजे जरा बरं वाटेल, हलकं वाटेल. हो हो. काय झालं सासूबाई? अगं सासूबाई नाही म्हणायचं, आई म्हणायचं. अगं खरंच सांगतेय. आणि हे काय बडीशोप कशाला देतेस त्याला? ते अगं तू एवढा आग्रह करून वाढलंस मला. खरं सांगतो, या जन्माचं जेवून घेतलंय मी. बरोबर म्हणालास. नाही म्हणजे अरे जन्मात पहिल्यांदा मी तुला इतकं प्रेमाने जेव घातलं ना, माझी मलाच लाज वाटतेय बाई. जाऊ दे ना सासूबाई, मी आत्ताच यांना म्हणत होते की आपण जुनं तर काहीही आठवायचं नाहीये. आणि खरं सांगते,
तशी संधी मी तुम्हाला देणारच नाही मुळे. हे बघ, हे विडे खा. बडीशोप बाजूला ठेवा ती. नैवेद्याचे आहेत हा. हो हा. पण हा तिसरा विडा कोणासाठी? अगं सूरज बाळासाठी. पण काकू अगं, हा एवढा विडा तो कसा काय खाईल? अरे नुसता तोंडाला लावायचं त्याच्या. नुसता चाखला ना त्याने तरी पुरे आहे. खरं तर या दोघांना या विड्याचे तोबरे भरायला मला आवडलं असतं. आतापर्यंत कोणताही गुन्हा मी प्रत्यक्ष केलेला नाहीये. मग हा तरी का करू? त्यापेक्षा मी इथे थांबतच नाही. हाताशी आलेले विडे तोंडात जायला कितीसा वेळ. उगाच वगैरे नाही हे खाऊ नका विडे तुम्ही. नाही नाही, आता तर खायचंच. अजय का रे? अरे नाही, खायचं नाही. अरे पण अहो सासूबाई हे काय केलं? अगं अगं काय झालंय काय तुला? अगं आतापर्यंत नैवेद्याचे विडे म्हणून जपत आलीस आणि आज आपली मुलं खायला लागली तर तू. ते नैवेद्याचे विडे होते ना, मग ते असे खाली का पाडलेत? आणि मग वहिनी आणि देवधरला एवढा ते खाण्याचा आग्रह कशासाठी चालला होता? काही गोंधळ व्हायला नको म्हणून त्या स्वतः तबक घेऊन इथं आल्या होत्या. भानुप्रिया